24 जून रोजी वर्ध्यातील देवळीच्या पोलीस क्वार्टर रोडवर एका अज्ञात युवकाने एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली। विनोद भागणे असे मृतकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी युवकाने आधी एका महिलेला शिवीगाळ केली व दगड फेकून मारला। त्यानंतर मृतक व्यक्तीने मधात पडून युवकाला शिवीगाळ न करण्यास बजावले। युवकाने मधात पडलेल्या व्यक्तीलाच दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली व विकृतपणाने दगडाने ठेचून त्याची हत्या केली। हा सर्व प्रकार आजूबाजूला असलेले लोक बघत होते, परंतु मधात पडून त्या युवकाला थांबवण्याची हिम्मत मात्र कोणाचीच झाली नाही। हा सर्व प्रकार पोलीस क्वार्टर परिसरात झाला आहे। पोलिसांनी आरोपी युवकास ताब्यात घेतले आहे। जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत, परंतु पोलीस क्वार्टर परिसरात दिवसा ढवळ्या हत्या होत असताना पोलिसांच्या उशिरा पोहोचण्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे। दुपारी सुमारे 3:45 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील सोनेगाव रोडवर आरोपी नामे करण कैलाश मोहिते आणि इसम नामे विनोद डोमाजी भरणे, राहणार वय वर्ष 58, राहणार सोनेगाव आबाजी, या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला। प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की आरोपी जो आहे तो मृतकाला पैसे मागत होता, परंतु मृतकाने ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याला खाली पाडून तिथलाच एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला आणि मृतक आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला ही जखमी झालेली आहे। पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीने जवळपास 5 ते 7 वेळा दगड मृतकाच्या डोक्यात घातला होता। पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली होती। पोलीस स्टेशन जे पोलीस क्वार्टरमध्ये कर्मचारी होता तो पण त्याच ठिकाणी लगेच पोहोचला होता आणि आपण जमावाचा रोष होता आरोपीवर, तर आरोपी जमावाच्या हातात पडण्याआधीच आपण त्याला ताब्यात घेऊन तत्काळ पोलीस स्टेशनला रवाना केलेला आहे। आरोपी थोडासा असंबद्ध बडबड करतोय। आरोपीला विचारलं असता आरोपी असंबद्ध बडबड करतो आहे, त्यामुळे तो थोडासा म्हणजे मद्याच्या अंमलाखाली आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे।